आज सकाळी ज्यांचं अपघाती आणि दुःखद निधन झालेलं आहे असे महाराष्ट्राचे एक उमदा नेतृत्व, स्पष्ट वक्ते आणि रोखठोक ज्यांनी आपलं राजकारण आपल्या हयातीत केलेलं आहे, ज्यांच्या पक्षाच्या विरोधातला एक कार्यकर्ता राजकीय आणि तात्विक दृष्टीनं विरोधक, परंतु जिथं ते होते तिथं बघितल्यावर थोडं तरी काही भलं होईल तर या माणसामुळे होईल अशी एक छोटीशी अपेक्षा राहायची, असा ते एक चेहरा होता. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सामान्य लोकांना सुद्धा एक चटका देण्याचं काम त्यांच्या या अपघाती निधनामुळे झालेलं आहे. असे महाराष्ट्राचे एक नेते अजितदादा पवारजी, त्यांच्या स्मृतीला त्यांना मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या, माझ्या पक्षाच्या वतीने, माझे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कुटुंबाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने, आयोजकांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सर्वात आधी त्यांना विनम्र अभिवादन करतो, आदरांजली व्यक्त करतो. आणि तो एक कृतिशील असा नेतृत्व राहिलेले आहे. त्यामुळे एका कृतिशील नेत्याच्या निधनानंतर आपण एक प्रबोधनात्मक वैचारिक चळवळीचं कार्य म्हणून आजचा हा कार्यक्रम घेतला पाहिजे की घेतला नाही पाहिजे याच्याबद्दल अनेक शंका कुशंका दिवसभरात होत्या. आयोजकांसोबत असं कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बालाजी छोटे सरांसोबत अनेकदा विचारमंथन झालं, पण कृतीची जोड असल्यामुळं, प्रबोधनाची जोड असल्यामुळं हा कार्यक्रम आपण त्यांना एक अभिवादनाच्या स्वरूपामध्ये घेतला पाहिजे. आणि त्या हिशोबाने मग आयोजकांनी शेवटी ठरवलं की शो मस्ट गो ऑन, हा कार्यक्रम झाला पाहिजे. महाराष्ट्राला सक्षम करणारा, लोकशाहीला सक्षम करणारा, संवैधानिक मूल्यांना रुजवणारा, अण्णाभाऊंच्या विचारांना रुजवणारा असा हा कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम झाला पाहिजे. आणि ते कार्यक्रम आपण त्यांना अभिवादनपर कार्यक्रम, आदरांजलीपर कार्यक्रम, एक कृतिशील आदरांजलीच्या स्वरूपात घेतलं पाहिजे असा विचार समोर आला आणि आपण हा कार्यक्रम आज घेतो. त्यामुळं मी मंचावरच्या सर्व मान्यवरांचं पण शब्द सुमनानं स्वागत करतो, कारण या घटनेमुळे आपल्याला त्यांचं आणि आयोजकांचे सगळे बाकीचे नियोजन आपल्याला थांबवावे लागलेले आहे. आपण हा वैचारिक क्रांतीचा दिवा पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. घडलेली घटना हे दुःखद आहे. महाराष्ट्र राजकारणामध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि ती पोकळी अजून वाढलेली आहे. आता ती भरून काढायची तर चळवळ अजून गतिमान केली पाहिजे, चळवळ अजून क्रियाशील झाली पाहिजे. आणि चळवळ क्रियाशील करायची असेल तर कार्यकर्त्याचं प्रबोधन झालं पाहिजे, समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. त्या अनुषंगाने या पद्धतीचे कार्यक्रमाचे आयोजन होत असतात. आपण आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे स्मृती साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालाचे आयोजन हे 2007 पासून करत आहोत. आणि हे सातत्यानं करण्यामागलं जे कारण आहे तर या महामानवांचा विचार रुजला पाहिजे, हाच हेतू आपण समोर ठेवलेला आहे. आणि त्या अनुषंगानं तिसरं पुष्प म्हणून तिसरं व्याख्यान या वर्षीचं आज आपला आयोजित, पूर्व निर्धारित आणि आयोजित आहे. आज मला जे विषय देण्यात आलेला आहे, अण्णाभाऊ साठे, संवैधानिक मूल्यांचा लोकशाही आवाज. आता हा विषय थोडा आगळा वेगळा आहे, पण या विषयामधले ठळक मुद्दे काय आहेत तर या विषयाचं सगळं केंद्रीय भूमिका जी राहणार आहे ती ज्या व्यक्तिमत्वाच्या सभोवती राहणार आहे, त्या व्यक्तिमत्वाचं, त्या महामानवाचं नाव अण्णाभाऊ साठे आहे. आणि अण्णाभाऊ साठेंच्या अंगानं आपल्याला त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या जीवनीला, त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या लेखणीला, त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या बोलीला
आपल्याला जोड द्यायची आहे, त्याच्या माध्यमातून जे मूल्य रुजवले गेलेले आहेत आणि ज्या मूल्यांना रुजवला गेलेले मूल्य आहेत आणि त्या मूल्यांचं जोड हा संविधानाशी निगडित आहे, भारतीय संविधानाशी जोडला गेलेला आहे आणि तो एकूण अण्णाभाऊंचा एक आवाज बनलेला आहे. आता व्हॉइस हा एक कन्सेप्ट आहे. इंग्रजीमध्ये त्याला व्हॉइस म्हणतात, द व्हॉइस म्हणतात किंवा आवाज म्हणतात. तर हे आवाज जे आहे हे कन्सेप्ट आहे, टर्म आहे आणि याची आपली एक व्याख्या आहे. आज एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाल्यानंतर त्याची जर प्रतिक्रिया उमटली नाही तर त्याच्या संदर्भात म्हणलं जातं काय घेऊन बसला, त्याच्या समाजाचं व्हॉइसच नाही आहे, आमच्या समुदायाचं व्हॉइस कुठं आहे. म्हणजे हे व्हॉइस जे आहे हे लोकशाही मधला एक लढा आहे. जो लढल्या जातो तो व्हॉइस आहे, त्याचं अस्तित्व आहे आणि जो लढल्या जात नाही तिथं आवाज नाही, तिथं व्हॉइस नाही आहे. आणि म्हणून एकूण अण्णाभाऊचं व्यक्तिमत्व, कार्य, कर्तृत्व हे एक लोकशाहीचा व्हॉइस आहे, आवाज आहे. आता अण्णाभाऊंचं कार्य तेव्हा सुरू झालं जेव्हा भारत हा गुलाम होता. भारत हा गुलाम होता, ब्रिटिश हुकूमत होती. तेव्हापासून अण्णाभाऊचं कार्य कर्तृत्व सुरू झालेलं आहे. परंतु अण्णाभाऊचं एकूण कार्य कर्तृत्व हे लोकशाहीचं व्हॉइस होतं. अण्णाभाऊचं जे जे लिखाण, जे जे साहित्य स्वातंत्र्याच्या पूर्वी त्यांनी लिहिलेलं आहे ते सुद्धा डेमोक्रेटिक होता, ते सुद्धा लोकशाहीवाला होता. आता लोकशाहीची व्याख्या काय आहे तर आपले दोन शब्द आहेत, लोक आणि शाही. शाही म्हणजे शासन पद्धती. हा शब्द फारसी मधून, अरबी मधून, उर्दू मधून आलेला असेल पण आहे. शाह म्हणजे बादशाह, राजा, आणि राजाची राजेगिरी म्हणजे शाही. निजामशाही, मुघलशाही. तर हे शाही म्हणजे राज्य पद्धती, शासन पद्धती. मग ही लोकांची शाही म्हणजे लोकांचं शासन. लोकांचं शासन म्हणजे जिथले राजे लोक आहेत, सामान्य लोक राजा आहेत, अशी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. आता लोकशाहीमध्ये राजा बनणे म्हणजे एखाद्या राज्याचा राजा बनणे, मालक बनणे, बरोबर आहे, तर ते लोकशाही. मग आता अण्णाभाऊंनी लोकशाहीची एक खूप चांगली व्याख्या आपल्याला दिलेली. आता ही व्याख्या जी दिलेली आहे त्या व्याख्येपर्यंत येण्याआधी पार्श्वभूमी जरा समजून घ्यायची गरज आहे. जगामध्ये भारताचं एक जे व्यवस्था राहिलेली आहे भारतामध्ये, ती वर्ण व्यवस्था नावाची एक व्यवस्था हजारो वर्षापासून बहुसंख्यक समाजाला गुलाम करणारी आणि मूठभर लोकांना त्यांचं कंट्रोल देणारी अशी व्यवस्था आपल्या देशामध्ये राबवली गेलेली हजारो वर्षापासून. आणि ही व्यवस्था नेहमी चॅलेंज केली गेलेली आहे. असं नाही की निरंतर चालत आली. वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, गुलामीच्या बेड्या या निरंतर चालत आलेल्या दिसत असल्या तरी याला आव्हान देण्याचं काम वारंवार झालेलं आहे. आणि हे वारंवार झालेलं काम असूनही सातत्य आणि निरंतरपणे या देशामध्ये याला चॅलेंज करणारी समता जरी उगवली, चॅलेंज उभं केलं, त्याला आव्हान दिलं, काही वेळेला त्याला हरवलं, समताधिष्ठित व्यवस्थाही आणली, पण काळांतराने ती समताधिष्ठित व्यवस्था कोलमडली आणि पुन्हा वर्णव्यवस्था आली, म्हणजे विषमता आली. म्हणजे विषमता आणि समतेचं ही जी स्पर्धा आहे ही हजारो वर्षांना चालत आलेली आहे. पण निरंतरता कुठे आहे तर विषमतेची निरंतरता आहे. विषमता निरंतर चालत आलेली आहे. आणि मग कधीतरी महात्मा चार्वाक येऊन याला आव्हान देतात, कधीतरी महावीरा येऊन त्याला आव्हान देतात, कधीतरी तथागत गौतम बुद्ध येऊन आव्हान देतात. या पद्धतीने अनेक महामानव म्हणजे थेट छत्रपती शिवाजी महाराज, त्यापूर्वी बसू अण्णा, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीमाई, फातिमा शेख, तदनंतर शाहू महाराज,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे इथपासून विषमतेला आव्हान देणारं, चॅलेंज देणारं कोणतं ना कोणतं व्यक्तिमत्व समोर आलेलं आहे. आताच्या टप्प्यामध्ये गोविंद पानसरे, दाभोळकर सारखे ज्यांची हत्या घडवण्यात आली होती विषमतावाद्यांनी, हे सुद्धा आव्हान देणारच. मग हे येत गेले, पण निरंतरता राहिली विषमतावादी चळवळीची. मग या विषमतावादी चळवळीचं निरंतरपणे जे वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून समाजाला बेड्या टाकण्याचं काम सुरू होतं, याला एका व्याख्येनं उकळून फेकण्याचं काम जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते मला वाटते अण्णाभाऊ साठेने केलं. आता ही जी व्यवस्था टिकवण्यात आली होती ती वेगवेगळ्या मिथ्सवर आधारित होती, वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित होती, धर्माच्या, जातीच्या वेगवेगळ्या मानसिकतेतून घडवण्यात आली होती. वर्णव्यवस्थेच्या गुलामीच्या अस्पृश्यतेच्या बेड्या आमच्या हातात टाकल्या म्हणजे ते टाकणारा जेवढं दोषी आहे ते बेड्या हातात घालून व्यवस्थित बसणारा पण समान दोषी आहे. कोणी आम्हाला गुलाम बनवतोय तो दोषी आहे, पण आम्ही गुलाम बनतो आणि गुलामीत राहतो, खितपत पडत राहतो, हे पण दोष आहे. मग याच्या मागेला कारण काय होतं तर एक मानसिकता अशी घडवण्यात आली होती की हे जे जग आहे, हे जे जग आहे, हे जग एका शेषनागाच्या मस्तकावर आहे. आणि पिढ्यानंतर पिढ्या हेच सांगितलं गेलं की आणि हे जग एका शेषनागाच्या मस्तकावर आहे आणि ते शेषनागांना एक व्यवस्था लावून दिलेली आहे आणि ती व्यवस्था ही वर्ण व्यवस्था आहे. त्याचं पालन आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे म्हणजे या जन्मामध्ये तुम्हाला शिक्षा भोगण्यासाठी या वर्णामध्ये तुम्ही जन्मला आहात. अतिशूद्र असतील, शूद्र असतील, अरे काय गेल्या जन्माचं पाप आहे म्हणून आता या जन्मात ते फेडायचं, म्हणून तुम्ही अस्पृश्य झालात, अतिशूद्र झालात, शूद्र झालात म्हणून तुम्ही या व्यवस्थेचा विरोध करायचा नाही. जसं तुम्हाला ठेवलेलं आहे तसंच तुम्ही राहायचं आहे. जर तुम्ही विरोध केला तर तुम्ही नियम मोडणार, तुम्ही धर्म मोडणार आणि जर तुम्ही नियम मोडला, तुम्ही धर्म मोडला तर मग त्या शेषनागाला राग येणार आणि शेषनागाला राग आला तर तो त्याची मान हलवणार आणि त्याने मान हलवली, फन्ना हलवला तर पृथ्वी काय होईल, भूकंप येतील, ज्वालामुखी फाडल आणि जर जास्तच पाप केले आणि त्याने जर फन्ना मारला तर पृथ्वी कोलमडून पडेल आणि सगळं काही संपून जाईल. म्हणून हे घालून दिलेलं नियम असंच ठेवायचं, मोडायचं नाही. हे अप्रत्यक्ष पद्धतीनं ही मानसिकता हजारो वर्षापासून आमची बनवण्यात आली होती आणि या मानसिकतेनं आम्हाला गुलाम केलं होतं, आम्हाला अस्पृश्य केलं होतं, आम्हाला अतिशूद्र आणि शूद्र केलं होतं. या व्यवस्थेला, हजारो वर्षाच्या या गुलामगिरीच्या व्यवस्थेला हजारो प्राणाचं पुस्तक लिहून, कादंबऱ्या लिहून, कथा लिहून, ग्रंथ लिहून हे करण्यापेक्षा अण्णाभाऊंनी एका सिंपल एका ओळीमध्ये या हजारो वर्षाच्या गुलामीच्या बेड्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचं काम केलं, मुळापर्यंत. आणि या पत्रिकेच्या सुरुवातीची पहिली लाईनच, या पत्रिका सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर हातामध्ये तुम्हाला आली असेल तर या पत्रिकेच्या सुरुवातीला पहिली लाईनच लिहिलेली आहे, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून. हे जे पृथ्वी आहे, हे जे पृथ्वीचा गोळा आहे, हे जे जगाचं चेंडू आहे, हे कोण्या शेषनागाच्या मस्तकावर तरलेलं नसून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दीन दलितांच्या तळहातावर टिकलेली आहे. म्हणजे कोणत्या शेषनागाच्या मस्तकावर नाही आहे. जर हे पृथ्वीचा चेंडू कुठं टिकलंच असेल, याला कुठं टेकाच असेल, याला कोणी सांभाळलंच असेल तर ते कोणत्या शेषनागाच्या मस्तकाला नाही सांभाळलेलं आहे. याला जर कोणी सांभाळलं तर घाम गाळून कष्ट करून जगणाऱ्या कष्टकऱ्यांनी आपल्या या तळहातावर या पृथ्वीला टिकवलेला आहे. म्हणजे एका फटक्यामध्ये हजारो वर्षाच्या विषमतावादी पायामुळं उखडून फेकून
तुम्हाला या पृथ्वीचं, या जगाचं, तुम्हाला आणि आम्हाला या पृथ्वीचं, या जगाचं मालक बनवण्याचं काम, 7/12 तुमच्या आमच्या नावानं करण्याचं काम, PR कार्ड तुमच्या आमच्या नावानं करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं की हे पृथ्वी तुमच्या आणि माझ्या तळहातावर आहे. आता अख्ख्या पृथ्वीचा, अख्ख्या जगाचा मालकच आपण झालो जर आपण कष्टकरी आहोत, जर आपण प्रामाणिक. म्हणजे अण्णाभाऊला काय अपेक्षित आहे, कधी कोणी शेतकरी शब्द वापरतात, कधी कोणी शेतमजूर वापरतात, इथं कष्टकरी व दीन दलितांच्या तळहातावर हे शब्द वापरले. शब्द बदलतील हो. कुठं कष्टकरी असेल, कुठं शेतकरी असेल, कुठं शेतमजूर असेल, कुठं मजूर असेल, कुठं घामगाड्या असेल, कुठं दलित असेल, कुठं दीन दलित असेल, पण कन्सेप्ट काय आहे? हे कन्सेप्ट जे अण्णाभाऊंना अपेक्षित आहे ते छत्रपती शिवराय ज्यांचे राजे होते, ज्यांचे राजे होते ते अपेक्षित आहे. आता छत्रपती शिवराय कोणाचे राजे होते? छत्रपती शिवराय कोणाचे राजे होते? तर मला वाटते की सगळ्यात जास्त आपल्या तोंडावर एक शब्द येतो, रायतेचे राजे. बोलतो की नाही आपण, रायतेचे राजे. रायतेचे राजे म्हणजे जनतेचे राजे का? विचारा स्वतःला प्रश्न. रायतेचे राजे म्हणजे जर जनतेचे राजे, तर मग रायतेचे का म्हणतात, जनतेचे राजे का म्हणत नाही? तो शिवरायांना जनतेचे राजे म्हणत नाहीत, आपण रायतेचे राजे म्हणतो. आणि रायतेचे राजे म्हणण्याच्या मागेला विशेष कारण काय आहे? तर विशेष कारण अण्णाभाऊंनी हे पृथ्वी ज्यांच्या नावावर केली, ज्यांना या पृथ्वीचं तारणहार बनवलं, ज्यांच्या तळहातावर अण्णाभाऊंनी हे पृथ्वी ठेवली, ती जनता म्हणजे रयत. रयत म्हणजे असे लोक जे प्रामाणिक कष्ट करून जगतात, आपल्या घामावर जगतात, मेहनतीचं खाऊन जगतात, असे कष्ट करणाऱ्या लोकांना रयत म्हणतात. आणि म्हणून शिवराय रयतेचे राजे होते. चोरांचे, उचक्क्यांचे, बेईमानांचे, लुटारूंचे राजे नव्हते. शिवराय कष्ट करून जगणाऱ्यांचे राजे होते. आणि असे रयतेचं, असे कष्ट करून प्रामाणिक जगणाऱ्यांचं माल, त्यांच्या तळहातावर पृथ्वी टिकवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. म्हणून जे लोक कष्ट करून जगतात, जे प्रामाणिक जगतात, जे आपल्या मेहनतीचं खाऊन जगतात, अशा लोकांना या पृथ्वीचं मालक अण्णाभाऊंनी केलेलं आहे. म्हणून मालकच आपण झालं तर शाही कोणाची आहे? मग शासन व्यवस्था कोणाची आहे? मग आपली आहे. अण्णाभाऊंनी आपल्याला शाह बनवलं, आपल्याला राजा बनवलं. आणि म्हणून अण्णाभाऊच्या एकूण कार्यकर्तृत्वाचं, एकूण साहित्याचं, एकूण लेखणीचं, एकूण बोलीचं, एकूण आंदोलनांचं सगळं सार असं आहे की अण्णाभाऊंनी लोकशाहीची व्याख्या आपल्या कृतीतून केलेली आहे, आपल्या कृतीतून केलेली आहे, आपल्या लिखाणातून केलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंना आपण या विषयाच्या आसपास बघतो की लोकशाहीचा आवाज म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना आपण या अंगाने सुद्धा बघितलं पाहिजे. आता अण्णाभाऊंच्या साहित्याच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये अनेक किस्से आहेत, पण मी नेहमी एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतो आणि ती मी हल्ली अण्णाभाऊच्या विषयावर बोलताना तो प्रश्न मांडत असतो. आपण एक किस्सा ऐकलेला आहे की 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य झाला आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊने हे स्वातंत्र्य नाकारलं. हे सगळ्यांना माहिती आहे, याचे नवीन नाही आहे. याचे फोटो पण अजून आहेत. मला वाटते इंडियन एक्सप्रेस की टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीची कात्रण सुद्धा आपण पाहिलेली आहे की अजूनही आहे लोकांनी ठेवलेली, ते मोर्चा निघालेलं. आणि त्या मोर्चाची टॅगलाईन जी आहे, बॅनर जे होतं, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. हे केव्हा म्हणाले अण्णाभाऊ? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य जाहीर झाला म्हणजे 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता नेहरूंनी लाल किल्ल्यावर झेंडा चढवला, तिरंगा चढवला आणि सुरुवातच केली मिडनाईट. म्हणजे ही मध्यरात्रीमध्ये एक नवीन स्वातंत्र्याची पहाटकडे आपण जात आहोत या पद्धतीचं त्यांचं भाषण आहे, आपण ऐकलेलं. आणि ते 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे दिवस कोणता उजळलं कॅलेंडर प्रमाणे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टचे 24 तास संपले, 12 रात्री ते 12.
आणि 12:01 16 ऑगस्ट सुरू झालं. 12 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत समजा 10 तासही गेले, म्हणजे 34 तास झाल्यानंतर अण्णाभाऊची गजबज चालू होती मुंबईच्या रस्त्यावर गिरणी कामगारांना घेऊन, की 34 तासापूर्वी मिळवलेली आझादी, 34 तासापूर्वी मिळवलेलं स्वातंत्र्य नाकारण्याचं काम अण्णाभाऊ करतात आणि मोर्चा काढून म्हणतात ही आझादी झुटी आहे, हे सत्य नाही आहे, हे खोटं आहे. काही आझादीचं झालो नाही आपण. का नाही झालो? कारण अजूनही देश की जनता भुकी आहे, म्हणजे आमच्या पोटाचं पाण्याचं अस्तित्वाचा प्रश्न मिटला नाही, सुटला नाही. म्हणून आम्हाला हे स्वातंत्र्य मान्य नाही. हा सूर जे अण्णाभाऊंनी 16 ऑगस्टला मांडला, 16 ऑगस्टच्या पूर्वी अजून काही लोकांनी मांडलेल्या, त्यातल्या मी 2 महान नेत्यांचे नाव इथं अधोरेखित करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 15 ऑगस्टच्या पूर्वीचा जे काही संघर्ष राहिलेला आहे, त्या संघर्षामध्ये सगळ्यात मुख्य लाईन काय होती बाबासाहेबांची? बाबासाहेबांचा मुख्य प्रश्न काय होता? एकदा गांधीजींची त्यांची पहिली भेट होती, गांधीजींनी त्यांना भेटायला बोलवलं होतं आणि पहिल्या भेटीमध्ये गांधीजी सोबत झालेल्या संवादामध्ये एक संवाद फक्त मी अधोरेखित करतोय, ते समजून घ्या. गांधीजी बाबासाहेबांना म्हणतात की डॉक्टर आंबेडकर, ब्रिटिशांना हाकलण्यामध्ये आपण खूप मोठी ताकद सगळा देश लावतोय, आपण लावतोय, आणि ब्रिटिशांना आता आपण धक्का देऊन बाहेर काढण्याच्या परिस्थितीमध्ये आलेलो असताना तुम्ही हे नवीन काय घेऊन बसला? तू हे अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, हे काय आणलं तुम्ही डॉक्टर आंबेडकर? आपल्याला या इंग्रजांना पडवून लावायचं आहे, आपल्याला इंग्रजांना हरवायचं आहे. आता म्हणतात ना, हे काय घेऊन बसलो? आता बीजेपीला हरवायचं आहे आपल्याला, आहे की नाही? बीजेपीला हरवायचं आहे, वेगळंच काहीतरी घेऊन बसले. आता बीजेपीला हरवायला यायचं की सोबत ही ना गेले म्हणे वेगळंच काहीतरी. मग त्यांना बी टीम, ए टीम आताही म्हणतात की नाही, हे बी टीम आहे म्हणतात, हरवायचं सोडून बीजेपीला. तसं तेव्हा गांधीजी म्हणले इंग्रजांना हरवायचं आहे आपल्याला, ब्रिटिशांना देशातून काढून फेकायचं आहे, त्यांना उखडून टाकायचं आहे. आणि तुम्ही काय विषय घेऊन बसला डॉक्टर आंबेडकर? तुम्ही आमच्या याच्यात हातभार लावा. आम्ही हरिजनांसाठी कोट्यवधी रुपयाचं, लाखो रुपयाचं फंड गोळा केलंय. तुम्हाला तुमच्या अस्पृश्यांची सेवा करायची असेल तर सांगा, मी तुम्हाला त्या समितीचं प्रमुख करतो. पैसा वाटा अस्पृश्यांना, त्यांना काय काय तुम्हाला शिक्षण वगैरे पाहिजे ना, घ्या, तिजोरी उघडतो, तुम्ही त्या समितीचे प्रमुख व्हा, प्रचंड खर्च करा आणि अस्पृश्यांची परिस्थिती सुधारा. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना एक प्रश्न केला होता. ते म्हणाले की गांधीजी, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज ब्रिटिशांच्या काळामध्ये माझा समाज ज्या अवस्थेमध्ये जगत आहे, ज्या परिस्थितीमध्ये जगत आहे, इंग्रज गेल्यानंतर त्यांच्या त्या अवस्थे आणि परिस्थितीमध्ये बदल होणार आहे का? जर माझा समाज इंग्रजांच्या शासन काळामध्ये जे मरण यातना सहन करतोय, जे अस्पृश्यता सहन करतोय, जे भेदभाव सहन करतोय, इंग्रज गेल्यानंतरही जर आमची सामाजिक परिस्थिती बदलणार नसेल, आमची आर्थिक परिस्थिती बदलणार नसेल, आमची शैक्षणिक परिस्थिती बदलणार नसेल, तर माझ्यासाठी इंग्रजांच्या शासन काळात आणि तुमच्या तथाकथित स्वातंत्र्याच्या शासन काळामध्ये काहीही फरक नाही. माझ्यासाठी हे दोघेही एकच शासन पद्धती आहे. ज्याचा आता आम्ही बोलतो, आमचे नेते बोलतात की आता बीजेपीचा काळ आहे आणि SC ST OBC मायनॉरिटीवर हल्ले व्हायले, अत्याचार व्हायले, चला चला बीजेपीला आपण हाकलून लावूया. तर आम्ही विचारतो सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षाला की या बीजेपीचं शासन गेल्यानंतर येणाऱ्या तुमच्या शासनामध्ये आमच्यावरचे अत्याचार, अन्याय, आमचं प्रतिनिधित्वाचा प्रश्न सुटणार आहे का? जर सुटणार असेल, भलं होणार असेल, सगळं येऊ. भलं होणार नसेल, यांच्यासोबतही लढायचं, तुमच्यासोबतही लढायचं. लढणारी संघर्ष हा आमच्या मार्गी आलेला आहे. या पद्धतीनं हा प्रश्न बाबासाहेब म्हणतायत
की स्वातंत्र्य मिळवून जर आमचे सामाजिक आर्थिक प्रश्न सुटणार नसेल तर आमच्यासाठी ते स्वातंत्र्य फक्त राजकीय समझोता आहे, जे मूठभर लोकांना सरकारमध्ये आणायचं. म्हणजे गोऱ्या इंग्रजांना पळवून लावायचं आणि काळ्या इंग्रजांच्या हातात सूत्र द्यायचं, एक राजकीय समझोता आहे, ते स्वातंत्र्य नाही. म्हणजे अण्णाभाऊंनी 16 ऑगस्टला नाकारलेलं स्वातंत्र्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नाकारलेलं आहे, लक्षात घ्या, नाकारलेलं आहे. आणि अजून एक उदाहरण घ्या, तुम्ही कोणी भगतसिंग नावाचं पिक्चर आलं होतं बघा, अजय देवगण वगैरे होते त्याच्यामध्ये भगतसिंगच्या रोलमध्ये, युट्यूबवर आहे, फुकट आहे ते, बघता येईल कोणाला बघायचं तर. त्या पिक्चर मधलं 1-2 सीन खूप चांगले. एक सीन मी तुम्हाला सांगतो. दिल्लीच्या कोटला, फिरोजशाह कोटला मैदान वगैरे काहीतरी आता त्याला नाव आलं, पण तिथं भगतसिंगांनी गुप्त बैठक बोलावली. ते गुप्त बैठक बोलायचे ना, ते सशस्त्र क्रांतिकारी होते ना, इंग्रजांचे पोलीस त्याच्या मार्गावर राहायचे. आणि बैठक बोलावली. त्या दिवशी त्यांचं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन नावानं जे पक्ष संघटना त्यांनी नाव बदलून नवीन निर्माण केली, त्याचं मॅनिफेस्टो किंवा त्याचं बायलॉ ठरवण्याचं बैठक होती. त्याच्यामध्ये भगतसिंग उठले आणि भगतसिंगांनी सांगितलं, कॉम्रेड्स, आजादी हमारा मकसद नहीं है. सगळे परेशान झाले की काय झालं भगतला, ज्या आजादीसाठी मला मारायचं आणि मरण्याच्या तयारीत आपण आहोत, हे भगत म्हणतोय की आजादी हमारा मकसद नहीं है. सगळे म्हणले, अरे क्या भगत, क्या हो गया तुमको. तर नंतर भगत सिंह म्हणले की आप ठीक से समझो बात को, सिर्फ आजादी हमारा मकसद नहीं है, गोरों को हटाकर कालों को सत्ता देना हमारा मकसद नहीं है. हम चाहते हैं कि इस मुल्क के अंदर एक ऐसी समाजवादी व्यवस्था है जो मेहनत कश मजदूरों को, किसानों को, अछूतों को और समाज के दबे कुचले वर्गों को सत्ता में ला सके. इसीलिए सिर्फ अंग्रेजों को हटाना हमारा इंटेंशन, हमारा उद्देश्य, हमारा मकसद नहीं है. हमें ये निचले तबके को ऊपर लाना है, उनके हाथ में सत्ता देनी. याचा अर्थच आहे की भगतसिंगनं सुद्धा या स्वातंत्र्याला नाकारलं होतं. बरोबर आहे. म्हणजे अण्णाभाऊ एकटे नाही आहेत आजादी झुटी आहे म्हणणारे. अण्णाभाऊच्या आधी 2 रेफरन्स आपल्याला भेटतात की त्यांनी सुद्धा या कथित स्वातंत्र्य संग्रामाच्या स्वातंत्र्याला नाकारलं होतं. आणि जर हे इतकं मोठं फॅक्ट आहे आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी मोर्चा काढून जग जाहीरपणे आजादी झुटी आहे म्हणले, तर आता तुम्ही आम्ही सगळेजणांनी अण्णाभाऊला बऱ्यापैकी वाचन केलेलं आहे, ऐकलेलं आहे. आता मला एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी येतो, 16 ऑगस्टला ज्या अण्णाभाऊंनी स्वातंत्र्याला नाकारलं, त्या 16 ऑगस्ट नंतर त्या हयात, जोपर्यंत अण्णाभाऊ हयात होते, त्यांनी कधीही आझादीला नाकारण्याचं काहीही बोललेलं, लिहिलेलं किंवा आंदोलन केलेलं माझ्या पाहण्यात, वाचण्यात आलं नाही. असं कुठं आहे का? आपल्याकडे अनेक प्राध्यापक महोदय आहेत, अनेकांनी PhD केलेली आहे अण्णाभाऊच्या साहित्यावर. तर आपण कधी तर 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी घेतलेली भूमिका 16 ऑगस्ट नंतर कधीतरी ऐकली का की अण्णाभाऊंनी वारंवार हेच रिपीट केलं की नाही नाही, हे आजादी नको, हे स्वातंत्र्य नको, ही व्यवस्था नको, असं अण्णाभाऊंनी कुठं मांडलेलं कोणी ऐकलं का, कोणी वाचलं का? तर माझ्या वाचण्यात आलेलं नाही. मग खरं तर मी नेहमी सांगतो की हा एक संशोधनाचा विषय आहे. अनेक लोक PhD करतात, त्यांनी PhD केली पाहिजे. 16 ऑगस्टला या स्वातंत्र्याला नाकारणारे अण्णाभाऊ साठेंनी त्यानंतर या स्वातंत्र्याला का नाकारलं नसेल? पण आता एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझा एक अंदाज आहे, अंदाज तर लावू शकतो ना आपण, कारण आता ठोस पुरावा आपल्याला कुठे भेटलेला नाही. पण वेगवेगळे कयास, वेगवेगळे अंदाज आपण लावले पाहिजे की का केलं नसेल, वन ऑफ द पॉसिबिलिटी काय असेल. तर मला असं वाटतं की अण्णाभाऊंनी हे का नंतर स्वातंत्र्याला नाकारलं नाही, याचं या पत्रिकेच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं पहिली लाईन आहे की काय कारण आहे 16 ऑगस्ट नंतर अण्णाभाऊंनी का नाकारलं नाही. तर अण्णाभाऊंनी नाकारलं नाही कारण अण्णाभाऊंनी काय म्हणलं, जग बदल घालून निघावं. म्हणजे अण्णाभाऊंना हे लक्षात आलं स्वातंत्र्यानंतर
की भारतामध्ये शासन व्यवस्था काय होणार आहे, कशी राहणार आहे, त्या शासन व्यवस्थेचं सुसूत्रतेचं डॉक्युमेंटेशन, त्याला म्हणतात संहिता, त्याला म्हणतात संविधान, त्याला म्हणतात घटना, हे लिहिण्यासाठी जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीचे सूत्र कोणाच्या हातात दिलेले आहे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये दिलेले आहे. आणि या भविष्यात येणाऱ्या आझाद भारताच्या, स्वतंत्र भारताची संहिता, सूत्र, संविधान, घटनाच एका अशा व्यक्तीच्या हातामध्ये दिलेली आहे ज्या व्यक्तीला आझादीची खरी आणि खोटेपणाची, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सगळ्या पद्धतीच्या जाणीव असलेल्या एका योग्य व्यक्तीच्या हातामध्ये सूत्र गेलेले असल्यामुळं अण्णाभाऊंना एक खात्री पटली असेल कुठंतरी की माझी जी चिंता होती की खोटी स्वतंत्र आहे, ये आजादी झूठी है तो मुझे लग रहा था, शायद अब बाबा साहब के हाथ में, अब भीमराव जी के हाथ में अगर कलम आ गई है और वो अगर इस देश का भाग्य, इस देश का संविधान लिख रहे हैं तो शायद इस झूठी आजादी को सच्ची आजादी में बदलने की किमया बाबा साहब कर सकते हैं. आणि म्हणून जे वर्षानुवर्षाची गुलामी आपल्या डोक्यामध्ये भरून ठेवलेली होती, शेषनाग आहे, मस्तक आहे, हलते डुलते, भूकंप येते, ज्या पद्धतीनं ज्या संतांनी समतेचा विचार दिला त्या संतांच्या माध्यमातून एक विचार असाही आलेला आहे, ठेविले अनंती तैसीच राहावे. ए विहिरीवर जाऊ नको, तिथं जायचं नाही, तिथला पाणी प्यायचं नाही, त्याला पाठवायचं नाही. हे कोण म्हणते? व्यवस्था म्हणते. आणि या व्यवस्थेनं कसं ठेवलं? जायचं नाही. मग जसं ठेवलं, ठेविले अनंती तैसीच राहावे. जायचं नाही तर जायचं नाही, पाणी प्यायचं नाही तर प्यायचं नाही, घोड्यावर बसायचं नाही तर बसायचं नाही, शिक्षणाच्याकडे बघायचं नाही, पक्का घर बांधायचं नाही, आमच्या वस्तीमधून जायचं नाही. हे एक व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेनं तसं ठेवलं तसंच राहायचं. आणि आपलं जे चित्त आहे, आपलं जे चित्त आहे ते उद्रेक करल. का नाही जायचं, का नाही शिकायचं, का नाही यायचं? जेव्हा तुमच्यामध्ये हा चित्त उद्रेक करेल त्याला काय करायचं? समाधानी करायचं. काय म्हणून समाधानी करायचं? शेषनाग आहे नको असं राहायचं आणि समाधानी व्हायचं. ही एक व्यवस्था आहे ना. आता ही व्यवस्था आहे, याला बदलायचं नाही, चित्त समाधानी ठेवायचं. हे वर्षानुवर्षापासून डोक्यात घुसवलेलं. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणतात की असं नाही, जग बदल आहे तसं ठेवू नको, हे जग काय कर बदल. म्हणजे अण्णाभाऊचं कॉन्फिडन्स काय म्हणाले? हे जग बदलू शकते, तुला चित्त समाधानी ठेवायची गरज नाही, हे जग बदलू शकते. आणि हे जग तू बदल, जग बदल, हे जग बदलू शकते. आणि हे जग तू बदल, तू हे जग बदल. पण हे जग बदलायचं तर काय करावं लागणार आहे? घालुनी घाव. हे व्यवस्था, हे सिस्टम बदलू शकते, हे जग बदलू शकते, हे तुला बदलायचं आहे. पण हे बदलण्यासाठी तुला काय करावं लागणार आहे? घाव घालावा लागणार. घाव घालायचं म्हणजे क्षमता लागते, घाव घालायचं म्हणजे कुवत लागते, घाव घालायचं म्हणजे शक्ती लागते, घाव घालायचं म्हणजे काहीतरी ताकद लागेल ना, कुवत लागेल ना, शक्ती लागेल ना, तंत्र लागेल ना.
मंत्र लागल ना, यंत्र लागल ना, ते लागणार. मग घाव घाल, जग बदलू शकते, तुला बदलायचंय, घाव घाल. अरे बघ ठीक आहे, पण हत्यार काय आहे, कुवत काय आहे, शक्ती काय आहे, अस्त्र काय आहे, शस्त्र काय आहे. तर पुढच्या ओळीमध्ये अण्णाभाऊ म्हणतात, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. बाबासाहेबांचा विचार हा शस्त्र आहे आणि या विचारानं हे जग बदलू शकते. आणि तुला हे जग बदलायचं आहे आणि हे घाव घालायचं आहे. आणि हे मला बाबासाहेबांनी दिलेलं मंत्र आहे. आणि तो मंत्र आजच्या तारखेमध्ये जर मला विचारलं एका शब्दात बाबासाहेबांचं मंत्र, शस्त्र, अस्त्र काय आहे, तर कोणी म्हणते आंबेडकरवाद. आंबेडकरवाद म्हणजे काय, तर आंबेडकरवाद म्हणजे काय, एका साहित्यिकानं खूप चांगलं म्हणलेलं आहे. आजच्या भारतामध्ये जे जे संविधानवाद आहे तेच आंबेडकरवाद आहे. संविधानवाद म्हणजेच आंबेडकरवाद. जे जे संविधानाला हवं, जे जे संविधानाला अनुकूल आहे, जे जे संविधानाला अपेक्षित आहे, ती व्यवस्था घडवणे म्हणजेच आंबेडकरवाद आहे. तुम्ही त्याच्या पलीकडे जायचा विचार तर आता करूच नका. पण संविधानाला अपेक्षितच आपण करायलो का, संविधानात दिलेली व्यवस्था तरी आपण करायलो का. तर आता असं झालेलं आहे आपल्यासाठी की आपल्याला संविधानानं अख्खी बँक देऊ केलेली आहे, अख्खी बँक देऊ केलेली आहे. स्वतःची एक बँकेमध्ये कोट्यवधी अब्जावधी काही मर्यादा नाही. एवढं संविधानानं तुम्हाला एक मोठं विशाल फळांचं फुलांचं वृक्ष दिलेलं आहे. पण आपण एक छोट्याशा फांदीवर, एक छोट्याशा फळाच्या छोट्याशा बियातून फुटलेल्या अंकुरावर खुश आहोत आणि रमलो आणि आपल्याला वाटलं का भेटलो बा. पहिल्याच्या पिढ्यात मया एवढं तर कोणीच वर नव्हतं. मागं वळून बघा म्हणजे बा असं होतं, आता तसं होतं, पदा तसं होतं. मला बघा, अरे तू कुठं आहेस, तू जिथं आता बसून आनंदही व्हायलाय ते या संविधानाच्या, या आंबेडकरवादाच्या, अनुभववादाच्या, यांच्या महामानवांच्या संघर्षाच्या, चळवळीच्या ज्या विशाल वृक्षाचं तुला मालक करायचं त्यांनी ठरवलेलं आहे, त्या विशाल वृक्षाच्या एका फांदीच्या एका टोकावर एका बियाला फुटणाऱ्या अंकुराचं स्वाद घेऊन तू समाधानी होतो. म्हणजे अजून आपण एक नवीन पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये ठेविले अनंतीकडे वळलेलो आहोत. नोकरी लागली ना, पगार यायला ना, प्लॉट घेतला ना, ट्युशन चाललंय ना, लेकरं शिकायला ना, घर आहे ना, गाडी बी घेतली ना, चित्त असू द्यावे समाधान. आता बाळासाहेब आंबेडकरांनी खूप महाराष्ट्रभर एक हे घेतलं होतं. त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा असा दावा आहे की ओबीसींना भेटलेल्या आरक्षणाचं जे फायदा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोठ्या खंडीभर लोकांना भेटत होता, ते अचानक मोठं स्पीड ब्रेकर लागलं. आणि ते स्पीड ब्रेकर लागलं त्याचं नाव होतं क्रीमी लेअर. आणि बाळासाहेब आंबेडकरांचं आधी ताकदीने म्हणणं आहे की क्रीमी लेअर हे येणाऱ्या पिढ्याचं हक्क अधिकार संपवण्याचं एक छुपा ट्रॅप आहे. आणि एकदा त्या क्रीमी लेअरच्या याच्यात कोणी अडकलं तर त्याच्या नंतरच्या पिढ्या त्या मोठ्या फायद्यापासून मुक्तात. आता हे एससी एसटी वर होणार आहे की नाही, भविष्यात काय होईल हे अंदाज लावण्यामध्ये आपण कुवत नाही लावली. पण ओबीसीच्या बाबतीत काय झालं होतं हे तर इतिहास आहे ना, हे तर मागलं आहे. त्याच्यावरून आपण अंदाज घेतला पाहिजे की त्यांच्या आरक्षणाचं गती लागू झाल्याबरोबर VPC किती होती, मग क्रिमिनल आल्यानंतर त्याचे टप्पे वाढल्यानंतर कशी झाली, याच्यावरून अंदाज घेऊन आपण अंदाज लावला पाहिजे. आणि मग विचार केला पाहिजे की अजूनही संविधानाला अपेक्षित व्यवस्था आलेली नाही. बघा, तुम्हाला शिक्षणामध्ये प्रोग्रेस दिसत पहिल्या पिढ्यांपैकी तुलनेमध्ये आपण खूप पुढे आहोत.
म्हणजे माझा समाज सुद्धा पूर्वीपेक्षा तुम्ही बघा मुसलमानांचं शिक्षणातलं प्रमाण आहे ना, तसंच SC ST OBC सगळ्यांचं म्हणतोय मी, ज्यांना ज्यांना आपण बहुजन म्हणतो त्या सगळ्या बहुजनांचं बघा हा एज्युकेशनल ग्राफ वाढला, फायनान्शियल ग्राफ सुद्धा वाढला. हल्ली अहो तुम्ही सगळ्या वर्षाला मोबाईल बदलायला तो पोरं आपले पोरं तर पोरं बाप बदलायला, बरं बाप आणि पोरं सोडत बायको बदलायली वर्षाला. आधी बघत होतो मी 5-5 वर्ष सांगावं लागायचं काकाला मामाला माझ्या, अरे बदल केले तुझ्यावर पैसे चढले, हा चालेल की आपल्याला काय पटकन दाबायचं फोन लावायचा बाकी काय असं म्हणणारा काका आता दरवर्षी आला की नवीन फोन घेऊन यायला. अरे मला काका बदलले, हा बोले नहीं आया बेटा, मला बोले अच्छा मॉडल है इसमें बोले वो वीडियो अच्छा चलता, इंस्टाग्राम फास्ट चलता. अरे काय करायचं बाबा तुला हे. पण दरवर्षी आर्थिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती सुधारली बदलली हे कराय. पण मला सांगा या व्यवस्थेमध्ये आपलं प्रतिनिधित्व, लोकांची जाणीव असलेले आमदार, लोकांची जाणीव असलेले खासदार. अरे एकीकडे तुमचे मुर्दे पडताना समाजापासून डोळे चोरून लपून, आता गावाकडे जायचं ना तिथे घटना घडलेली आहे, आपल्या समाजाच्या एका पोराला मारलेला आहे. आता महिनाभर गावाकडे गेलो की लोक काहीतरी करा म्हणतात आणि आपल्याला तर काही करता जमणार नाही, निवडून आलेलं बुवा दुसरं काही आपल्याला, आपण तोंड उघडलो की पुढचं तिकीट काढते आपलं. अबे मग तू आमदार होऊन फायदा काय आम्हाला, तू खासदार होऊन फायदा काय, तू मंत्री होऊन फायदा काय आम्हाला, काय लाभ काय आम्हाला. म्हणजे तू कागदावरचा वाघ, कागदावरचा वाघ, लेकरं बी भिन. आजकालच्या ITचे पोरं म्हणजे IQ लय वाढलं ना लेकरांचं. मग आता मला तुम्ही सांगा की हे सर्व आपल्यासाठी मरण यातना सहन करून यांनी आपल्यासाठी जे संविधानाचे मूल्य दिले होते, या पृथ्वीचं मालक केलं होतं, ते या व्यवस्थेमध्ये कुठे आहे. मी रसाक्रमाचं सदस्य झालो, अरे झालं म्हणजे काय झालं, स्वातंत्र्य सैनिक झाला. अरे सदस्य झाला म्हणजे झालं का सगळं. आता तुला पेन्शन सुरू होणार आहे का, स्वातंत्र्य सैनिकासारखे टेलिफोन फ्री तसं मोबाईल फ्री, दरवर्षी नवीन आयफोन. का लसाक्रमामध्ये होता, माझा आजा लसाक्रमामध्ये होता, माझा आजा वंचितमध्ये होता, गेलं. पण तिथं काय दिवे लावले, दिवे काय लावले. आपण जर आपल्या आयुष्यातला आपल्या वेळातला 20% तन मन आणि धन सार्वजनिक चळवळीला लावलं नाही तर हे विशाल वृक्ष जे आपल्याला या महामानवाने दिलेला आहे त्याला वाढायला वेळ लागणार नाही. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाणी पिण्यापासून शिक्षणापर्यंत सगळ्या वंचित करण्यात येणार आहे. किती हजार शाळा बंद झाल्या, किती 2000 3000 बरोबर आहे. आता 2000 शाळा बंद झाल्या, त्या 2000 शाळामध्ये शिकणारे 90% कोण होते, 90% कोण होते. तुमचे माझे सगळे सोयरे होते, तुमचे माझे सगळे सोयरे होते. या 2000 शाळांमध्ये शिकणारे 90% तुमचे माझे सगळे सोयरे होते. तुमच्या माझ्या सगळ्या सोयरांना शिक्षणाचा अधिकार या महामानवाने मिळवून दिला होता. त्या गाव खेड्यातल्या गल्ली बोळातल्या शाळा बंद करून शिक्षणाचा अधिकार संपुष्टात आणण्यात आलेला आहे. आज तुमच्या शहरामधल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची LKG UKG ची फीस किती आहे, किती आहे, 15,000. LKG UKG ची म्हणतोय. आता 8वीची 10वीची फीसही भरा. आमच्या शाळेमधून तुम्हाला पुस्तकं घ्यावी लागतील. बरं साहेब किती पैसे एवढे. युनिफॉर्म सुद्धा आम्ही देत आहोत, कारण ते युनिफॉर्म राहायला पाहिजे ना, म्हणून वेगळं वेगळं कलर बदलू नये म्हणून इथं तुम्हाला माप द्यायचंय. पोराचं युनिफॉर्म आमच्याच कडून घ्या. बरं त्याला लावायचा पट्टा सुद्धा आम्ही देणार, घरातला आय कार्ड सुद्धा आमच्याकडूनच घ्यावं लागणार आहे. वह्या सुद्धा आमच्याकडे स्पेसिफिक मध्ये बनवून छापून घेतल्या आम्ही. वह्या सुद्धा आमच्याच कडून घ्यायची आहे, बरोबर आहे की नाही. शाळेची व्हॅन सुद्धा आमचीच लावायची.
बाहेरची नाही लावायची. त्या व्हॅनवाल्याला मी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, बरोबर आहे की नाही आहे. शिक्षण कुठून घ्यायचं? हा, ते कुठून बी घेऊ शकता तुम्ही. ट्युशन लावा है ना. शाळेत लेकरांना टाकायलो, फीस भरायलो, ड्रेस घ्यायलो, कपडे घ्यायलो, पट्टा घ्यायलो, आय कार्ड घ्यायलो, वया घ्यायलो, सगळं तिथून घ्यायलो. शिक्षण कुठून घ्यायचं? ते कुठून बी घ्या. मग कोचिंग क्लासेस प्रायव्हेट, मग तिथं वेगळी नाही. कोणती व्यवस्था आहे कल्पना करा. आज परवडत असेल आपल्यापैकी बहुतांश लोकांना, उद्या तुमच्या नोकऱ्या आणि व्यवसाय कायम राहणार आहेत का? एका फटक्यामध्ये यांचे धोरण जर असे चालू राहिले, एका फटक्यामध्ये 80% लोकांना आहे पासून नाही करू शकतात. आणि तेव्हा रडून फायदा काहीच होणार नाही. कारण तेव्हा आपल्यासाठी महाडचं सत्याग्रह करायला बाबासाहेब परत येणार नाही. ते काय हजारो वर्ष. तथागत गौतम बुद्धापासून, चार्वाकपासून, महावीरापासून, बसवानापासून अनेकांनी खूप काही मिळवून दिलं होतं आपल्याला. सम्राट अशोकानं अर्ध जग जिंकलं होतं, राज्य आले होते, सत्ता आली होती, गावगाव कल्याणमध्ये स्तूप निर्माण झाली होती. बुद्धाचा विचार प्रत्येक पहिल्या दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचला होता. ती व्यवस्था टिकू दिली नाही या विषमतावाद्यांनी. ती व्यवस्था राहिली नाही तर आजपर्यंत एकही आंबेडकरवाद्याच्या देशावर पंतप्रधान झालेलं नाही. काय सत्ता आली आपली? काय सत्ता आली आपली? कोणती व्यवस्था आणली आपण? या संविधानाचे निर्माते आंबेडकरवादी विचाराचे आपण आजपर्यंत एकही केंद्रामध्ये पहिल्या 5 मंत्रिपदामध्ये मंत्रिपद मिळवू शकलो नाही. पंतप्रधान, उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री बघा तुम्ही काळा. कोण आंबेडकरवादी चळवळी आणि विचाराचा म्हणून बनला का? मग आपण किती दूर आहोत अजून? आपण याच्यामध्ये जायफळमध्ये खुश. आपल्याला या विषयाकडे जायचं ना तर चित्त समाधानी करून नाही जायचं. तुम्हाला पाहिजे ना अण्णा भाऊ लवजी साळवे हवे, फक्त फोटो पुरतं, बॅनर पुरतं का? फक्त जयंती पुरतं का? वस्ताद लवजी साळवेंनी फुलेंना संरक्षण दिलं. त्याच वेळेला बेग नावाच्या, उस्मान नावाच्या, गफूर नावाच्या, मुन्शी नावाच्या मुसलमानांनी वस्ताद साळवेजींनी फुले, सावित्री, फातिमाचं संघर्ष, तो दिवा पेटत ठेवला. आपल्या हात पोळले, जाळले स्वतःचे, आणि ते दिवा पेटत ठेवला म्हणून ते दिवा पुढे जाऊन फुले शाहू आंबेडकर नावाच्या चळवळीमध्ये रूपांतर झालं ना. मग आज जर ते दिवा पेटवत ठेवायचं तर आपल्या पिढीमध्ये कोण किती कोणाला द्यायला? अरे तुम्ही एका चौकटीच्या बाहेर मतदान करत नाही तो ग्रामपंचायत नगरपालिकेला. तुम्ही मतदान करण्याची जी मर्यादा ठरवलेली आहे, एक मतदार म्हणून तुम्हाला, म्हणजे मी फक्त इथं बसलेल्या एका वर्गाच्या लोकांना नाही, मी माझ्या जातीतल्या लोकांना सुद्धा म्हणतोय, मी तमाम बहुजनांना म्हणतोय की तुम्ही मतदान करण्याचे जे निकष ठरवलेला आहे ते सरासर चुकीचं आहे. आणि हे मतदान करण्याच्या निकषापासून तुम्ही स्वतःला जातीवादी बनवून घेत आहात, तुम्ही स्वतःला रेसिस्ट बनवून घेत आहात. जर एखादा मुसलमान सुद्धा विशिष्ट वर्गाच्या, बिरादरीच्या, जातीच्या माणसाला मतदान करणं स्वतःचं कर्तव्य समजत असेल तर तो सुद्धा जातीवादी आहे. मग तो SC, ST, OBC कोणी असेल. पण आपण त्या पिढीमध्ये अडकलो की नाही अडकलो? अहो जातीच्या पलीकडे जो पोट जात वंचित मध्ये आल्यावर मला कळायला सगळ्यांचं बाबू एवढं आहे का? मला तर आधी समजे SC एकच वाटायचे, नंतर वाटलं एक नाही आहे, लई आहेत. मग वाटतं याच्यात हे एकच असतील, म्हणजे मात्र एक बहुत एकच असत नाही आहे, त्याच्यात बी खूप आहे. आणि मग गेल्यावर वाटायला की त्याच्यात एक साल काढत गेलो तसं खाली चाललं. म्हणजे मग महामानवानी हे सगळं संपवण्यासाठी मंत्र दिलं होतं, रोटी बेटी व्यवहार करा. आणि आता आपण ते कमी म्हणजे वाढत काय चाललो? शपथ घेऊन सांगा, वस्ताद लवजी साळवे पासून, अण्णाभाऊ पासून, बाबासाहेबांपासून प्रत्येकानं जात संपत म्हणलं की नाही आपल्याला?
संपत म्हणलं मग आपण संपायलो का? आपण बडकट करायलो की नाही? जोपर्यंत आपण, मी तर खूप मोठी अपेक्षा करत नाही, मला तर खूप मोठी अपेक्षा नाही. बाबासाहेबांनी तर अशी व्यवस्था बघितलेली आहे की माणूस माणसासोबत लग्न आणि संसार करेल. माणूस एक ह्युमन बिंग दुसरा ह्युमन बिंग बरोबर, आणि त्याच्यासाठी एक पुरुष एक महिला एक स्त्री हे निसर्गानं दिलेलं. पण ते अमक्या धर्म जातीचं तमक्या धर्म जातीचं बाबासाहेबांना अपेक्षित नाही. असं पुढारलेलं समाज बाबासाहेबांचं स्वप्न आहे. असं पुढारलेलं समाज की जे धर्म जात पण भाषा न बघता एक पुरुष एका स्त्रीशी लग्न करेल आणि त्याला त्यांनी लिटमस टेस्ट दिली, रोटी बेटी व्यवहार, की रोटी आणि बेटीचा व्यवहार करताना कोणीही त्याचं जात धर्म बघणार नाही, भाषा पंत बघणार नाही. हे स्वप्न पाहिलं हो यांनी, त्यांनी लिहिलेलं आहे. जातीचं निर्मूलन करा, आणि आपण जेवढं निर्मूलन करा त्यांना अपेक्षित आहे त्याच्या उलट चालू, त्याच्या उलट चालू. आमच्या नांदेडमध्ये म्हणतात की आमच्या एरियामधून तमकत नगर चौक येतो. आता अण्णावर आम्हाला तर सगळे एकच वाटतं. आम्हाला वाटतं वाघमारे म्हणजे वाघमारे, तिथून म्हणजे वाघमारे इथपासून तिथपर्यंत आहे. हा, इथपासून तिथपर्यंत. आणि मग त्याच्यात गेल्यानंतर मग सगळं करायला की किती वाघ आणि किती मारे आहे नेमकं. लई परेशानी होते माझ्यासारख्या माणसाची. पण आता झाला अभ्यास. आता आम्ही नांदेडमध्ये 7 नंबरचा प्रभाग घेतला. आदरणीय बाळासाहेबांना म्हणलं सर तिथले 4 ते 4 उमेदवार आपले आणायचे, आपल्याला 4 ते 4 जागा सोडायची. तर म्हणजे काँग्रेसला सोडली नाही. आदरणीय बाळासाहेबांनी स्वतः हस्तक्षेप केला. 7 नंबरचं पूर्ण प्रभाग आम्हाला दिलं. आम्ही 4 ते 4 उमेदवार निवडून आले. 1 मुसलमान 3 एससी. आणि ते जे इक्वेशन झालं ना ते फक्त खूप वर्षानंतरचं आंबेडकरवादी पक्षाचं बाळासाहेबांच्या पक्षाचं नगरसेवक निवडून आले, हे रेकॉर्ड आहे. पण आता आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये आम्ही नांदेडमधल्या राजकारणातल्या पोट जातीचं राजकारण गाडून टाकलं. ते जे ओळाकान होती ना, आपलं की तुपलं की त्याचं की याचं सगळं संपवलं. आणि एक गठ्ठा एकजूट म्हणून वंचित म्हणून आमचे नगरसेवक आणि उमेदवार लढले आणि जिंकून आले. आणि हेच आंबेडकरवाद आहे. आणि हेच यंत्र आहे, तंत्र आहे जे आपल्याला अनुभव देऊन सांगतात जग बदल घालून घाव सांगून गेले माझे भीमराव. बाबासाहेबांचं मंत्र घे, शस्त्र घे, आणि ते शस्त्र घेऊन हे केल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही. म्हणून जर खरंच आपल्याला लोकशाही मधल्या अण्णाभाऊच्या या सगळ्या, तुम्ही सांगा अण्णाभाऊच्या विचारामध्ये, साहित्यामध्ये, पोवाड्यामध्ये, सगळ्या शाहिरीमध्ये, आंदोलनामध्ये समता आहे की नाही? अण्णाभाऊनी समताच मांडली ना. विषमतेला कधी ताकद दिली का? भांडले अण्णाभाऊचे नायक तर विषमतेच्या विरोधामध्ये भांडले, रट्टापट्टा घेऊन रट्टेपट्टे देऊन भांडले अण्णाभाऊचे नायक. म्हणून समता आहे ना अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये. मग ते 15 ऑगस्टच्या आधी लिहिलेलं असलं तरी समता आहे की नाही? अण्णाभाऊला आपल्या नायक नायिकांचं स्वातंत्र्य हवं होतं की गुलामी हो? काय पाहिजे होतं? स्वातंत्र्य हवं होतं. अण्णाभाऊच्या कादंबरीमध्ये वेगवेगळ्या जाती पोटजाती सोबत वेगवेगळ्या धर्म आणि भाषेचे पात्र होते की नाही हो? मराठीमध्ये लिहिलेल्या कादंबरीमध्ये मुसलमानाचा पात्र मुसलमानी भाषेमध्येच बोलतो की नाही? त्याला पण बोलतात की नाही? हिंदीच्या उर्दूच्या मिक्स भाषेच्या ओढी आल्या की नाही? म्हणजे अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये बंधुभाव आला ना, बंधुभाव. मियाबाई पण आहेत, मुसलमान पण आहेत, पात्र त्यांचे वेगवेगळ्या जातीचे पण आहेत, कुलकर्णी पण आहेत, ब्राह्मण पण आहेत, मराठे पण आहेत, पात्र. म्हणजे अण्णाभाऊंनी सगळेच ब्राह्मण शत्रू दाखवलेत का? कधी कधी मदत करणारही आहे ना. सगळेच पाटील मराठे शत्रू दाखवलेत का? कधी कधी मदत करणारही आहेत ना. म्हणजे अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये बंधुता आहे की नाही आहे? अण्णाभाऊचे पात्र, अण्णाभाऊचं लिखाण, अण्णाभाऊचं साहित्य न्यायासाठी लढतोय की नाही? न्याय मिळवतो की नाही? न्याय घेतो की नाही? न्याय देतो की नाही? मग मला सांगा, समता, स्वातंत्र्यता, बंधुता, न्याय 4 आलं म्हणजे काय आलं? भारताचं संविधान आलं.
हे पिल्लर आहे संविधानाचे. बाबासाहेबांनी संविधानाचे 4 पिल्लर आपल्याला सांगितलेले आहेत. ते प्रशासक बिरशासक ते बाजूला ठेवा. बाबासाहेबांनी दिलेलं मंत्र संविधानाचं काय? समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. हे 4 सूत्र दिलेले आहेत. आणि जिथे हे 4 सूत्र आहेत तिथं अण्णाभाऊचं साहित्य आहे. आणि जिथे हे 4 सूत्र आहेत तिथं बाबासाहेबांचं संविधान आहे. म्हणून संवैधानिक मूल्य अण्णाभाऊच्या एकूण लेखनी कार्य कर्तृत्व आंदोलनापासून दूर करता येत नाहीत. म्हणून विषय ज्या पद्धतीने आणून ठेवलेला आहे अण्णाभाऊ साठे संवैधानिक मूल्यांचा लोकशाहीवाला आवाज, लोकांना शासन करता बनवणारा आवाज. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणलं अण्णाभाऊनी तुम्हाला आम्हाला या पृथ्वीचा मालक बनवलं. PR कार्ड आणि 7/12 तुमच्या आमच्या कष्ट करण्याच्या नावावर केलेली आहे. म्हणून आपण लोकशाहीचं, लोक मालकीचं हे जग बनवून दिलेलं आहे. पूर्ण जग, भारतच नाही पूर्ण जग. पूर्ण जगामधले जेवढे प्रामाणिक कष्ट करणारे लोक आहेत ते या पृथ्वीचे मालक आहेत. बाकी कोणत्या शेषनागाचे नाही. हे ठणकावून अण्णाभाऊनी सांगितलेलं आहे. आणि ते जगवायचं असेल तर आजपासून आपण घरी गेल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये जात, पोट जात, धर्मवाद आणि आपण खूप सुखी समाधानी येणाऱ्या पिढ्या मजेत राहतील हे सगळं भ्रम दूर करा. उद्यापासून या लोकशाहीला दणकट करायचं असेल आणि धर्म आणि जातीच्या आधारावर जे विषमतावादी राजसत्ता आहे याला उकळून फेकायची जबाबदारी अण्णाभाऊंनी, वस्तादरावजी साळवेंनी, बाबासाहेबांनी, महामानवांनी तुमच्या माझ्या खांद्यावर दिलेली आहे. उद्यापासून मी काय केलं म्हणजे येणाऱ्या माझ्या पिढीला गुलामगिरीमध्ये जायची पाळी येणार नाही. असं कोणतं समाजकारण, राजकारण, अर्थकारण करणं माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे. हा प्रश्न मी आणि तुम्ही प्रत्येकानं आपापल्या मनाला विचारूया. आणि उद्यापासून एक नवीन व्यवस्था जन्माला आणायची आहे. आणि अण्णाभाऊने दिलेलं आपल्याला जग बदलण्याचं जे अण्णाभाऊचा आदेश आहे त्याचं अनुकरण करण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळे मिळून घेऊया. आज इतकी उदासीचं वातावरण, कारण बहुतांश लोकांची सकाळी सगळ्यात आधी जे कानावर बातमी आली होती ती बातमी एका दुर्दैवी घटनेची होती, दुःखद घटनेची होती. म्हणून दिवस सगळं उसार पडल्यासारखं असताना सुद्धा आपण सगळेजण विचाराची भूक घेऊन अण्णाभाऊच्या बद्दल आणि या विषयाबद्दल, या व्याख्यानाबद्दल एक भूक घेऊन तुम्ही सगळे इथं आलात मोठ्या संख्येनं आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि आम्ही सुद्धा डिस्टर्ब मानसिकतेत असून सुद्धा आम्ही तुटक्या फुटक्या पद्धतीनं जे काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्याला स्वीकारलं. त्यासाठी आपले सगळ्यांचे मी हात जोडून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. अल्लाह. धन्यवाद सर.